जपली जीवा काया पालटच करून टाकलायस रे, काया पालटच करून टाकलाय। म्हणतात की मुलाच्या खांद्यावर बापाचा मरण जाते म्हणून, पण तो विधात्या तू तर या बापालाच आपल्या मुलाचं मरण न्यायला भाग पाडलायस रे, भाग पाडलायस। तर तू काय देणार आहेस मला? मृत्यू नाही देऊ शकत, नाही देऊ शकत विधात्या तू मला मृत्यू, मला मृत्यू देणार आहे। ही माझी मुलगी, आजपर्यंत तिच्या पायाला मी कधी काटा घडू दिला नाही, ती मला माझी मुलगी देणारा मृत्यू तू नाही देऊ शकत। अरे गाज मार भातासाठी मला डोळासारखी राबायला लावतेस, तर ती देईल मला मृत्यू। अरे परमेश्वरा, माझ्या आयुष्याकडे फक्त आणि फक्त तू एकटक बघत राहा आणि हस तू माझ्यावर। हसण्या पलीकडे आणखी काय करू शकतोस? काही करू शकत नाही। अरे फक्त तू दगडाचा देव आहेस, दगडाचा। अरे तुला कधीच पाजर फुटणार नाही, कधीच पाजर फुटणार नाही, कधीच पाजर फुटणार नाही। म्हणजे तू तोच नराधम आहेस? अरे आपल्याच मुलीला वेश्या व्यवसायात विकणारा कशाला नसतोय तो? चालतो एकदा माझ्या पोरीला भेटू द्यायची, तिला पाहण्यासाठी माझे डोळे खूप आतुर झाले। मी मान्य करतो की मी खूप मोठा अपराधी आहे, खूप मोठा अपराध केलाय मी। या जगाला माणूस म्हणून जगण्याचा मला काही एक अधिकार नाहीये, कारण मी दारूच्या आहारी जाऊन स्वतःच्या पोटच्या पोरीला वेश्या व्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावर विकून आलो। खूप मोठा अपराध केलाय,
आणि त्याच अपराधाची माफी मला तिला मागायची. अरे या अशा तुझ्या अपराधाची माफी तीच काय? अरे मी सुद्धा तुला देऊ शकत नाही. आणि या माझ्या पवित्र घरातून चालता येतो. बाबा कोण आहे हा माणूस? बाबा याला आत्ताची आत्ता आपल्या घराच्या बाहेर काढा. याचं तोंडही पाहायचं नाहीये मला. अगं मी तुझा बाप आहे. कोण बाप? कुणाचा बाप? हे आहेत माझे बाबा. जा जा चालता इथून. आणि पुन्हा तुझे तोंड मला दाखवू नकोस. जा चालता इथून. तू एकदा माफ कर ग मला. एकदा माफ कर या बापाला. मी खरंच खूप मोठा गुन्हा केलाय ग. पण माझी चूक माझ्या लक्षात येताच मी तुला भेटायला तिथे गेलो होतो. पण तिथे तू नव्हतीस. मग तसाच प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावर तुझा शोध घेतला. पण तू कुठेच भेटली नाहीस. मग मला कळलं की तू या मोठ्या घरची सून झाली आहेस. म्हणून तुझ्या आनंदाने तुला भेटायला आलोय ग. एकदा तुझ्या या बापाला माफ कर. मी तुझ्या पुढे हात जोडतो. या तुझ्या अभागी बापाला माफ कर ग. बाप किती सहजतेने बोललायस रे बाप. पण बाप काय असतं हे तरी माहित आहे का तुला? अरे आई असते अश्रूचा पाठ, तर बाप असतो संयमाचं घाट. ज्योती असते आई, तर तापणारी समय असतो बाप. रोजच्या जेवणाची सोय करणारी असते आई, तर आयुष्याच्या शेवटाची सोय करणारा असतो बाप. कृष्णाला देवकीने जन्म दिलाय, पण त्याला जीवदान देणारा तो होता वासुदेव. तो होता बाप. पण तू तर स्वतःच्या मुलीला खाणारा साप आहे, साप. चालता इथून. आणि पुन्हा तुझे तोंड मला दाखवू नकोस. चालता इथून. मान्य करतो की तो गुन्हेगार आहे, पण तो माफी मागतोय, हात जोडतोय, हात पसरवतोय. मग त्याला माफ करायला काय हरकत आहे? आणि तू जर त्याला माफ नाही केलीस तर मग राजनंदिनी आणि तुझ्यामध्ये काय फरक नाही? ती जशी काकावरती अत्याचार करते, म्हणून माफ करायला हरकत नाही. फक्त एकदा माफ कर ग. अगं तू म्हणशील ते काम करेल मी. अगं या घरचा नौकर बनून राहील मी. अरे काका, नौकर बनून राहायची काही गरज नाहीये घरात. या घरात तुमची मुलगी आहे. चांगल्या इज्जतीनं आणि मानानं राहायचं या घरात. समजलं? माफ केलं ना जामिनी ताई? अरे तू आल्याला वाल्मिकी बनवणारा राम आहेस रे, राम आहेस. तेवढी मोठी पदवी देऊ नका काका. मी तुमचं तेवढे मोठे शब्द ऐकून मी कसं भारावून गेलो काका. माझं मीच विसरून गेलो काका. काका नाही, मला एवढी मोठी पदवी नको. फक्त माझी एक शेवटची इच्छा आहे की राजनंदिनी तुमच्यावर जे अत्याचार करते ना, ते दूर करण्याचं बळ माझ्या अंगी येऊ. बस हेच शेवटची इच्छा आहे माझी काका. साहेब तुमचे लय उपकार झाले साहेब. मी आता एक काम करतो. मी माझा कपडा त्याचा गाठोडा घेऊन येतो. येतो की मी आपला कपडा त्याचा गाठोडा घेऊन येतो. जशी माझी सुनबाई मुलीच्या रूपाने मला मिळाली, आज तसाच तू मुलगा मिळण्याचा भास होतोय मला. सुनबाई मी जरा मंदिरात जाऊन येतो बोला. या काका सांभाळून. बाबांना आणि मला खूप सांभाळलं तुम्ही. खूप आवडले. अगं यात आभार कसले? हे माझं कर्तव्य होतं ना. जा तू आपण जाऊन आराम कर. मी नंदिनीला समजवतो.